श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सव 19 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत होणार आहे। या महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। यंदाचा पुरस्कार महामहोपाध्याय आर मनी द्रविड शास्त्री आणि डॉक्टर कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार शुक्रवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भैयाजी जोशी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते। सोमवार 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता महिलांचे सामुदायिक श्री ब्रह्मनस्पती सुप्त पठण होणार आहे। सायंकाळी 6 वाजता सुहास हिरेमठ यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्षेप आणि वास्तव या विषयावर व्याख्यान होणार आहे। रात्री 8 वाजता व्हायोलिन वादक राजेश उपाध्याय आणि संतूर वादक निनाद दैठणकर यांचा व्हायोलिन संतूर जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे। मंगळवार 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता महिलांचे सामुदायिक श्री सुप्त पठण होणार आहे। सायंकाळी 6 वाजता डॉक्टर गुरुदास नोलकर यांचे निसर्ग संवर्धन आणि स्वसुरक्षा या विषयावर व्याख्यान होणार आहे। रात्री 8 वाजता CA ऋषिकेश बडवे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे। बुधवार 21 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता सामुदायिक अथर्व शीर्ष पठण होणार आहे। सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांचे ज्योतीने तेजाची आरती या विषयावर व्याख्यान होणार आहे। तर रात्री 8 वाजता ऋषाली मावलनकर व सहकाऱ्यांचे सुगम व भक्ती संगीताचे कार्यक्रम होणार आहे। गुरुवार 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता गणेश याग होणार आहे। सायंकाळी 6 वाजता डॉक्टर अंजली पर्वते यांचे प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया या विषयावर व्याख्यान होणार आहे। रात्री 8 वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन होईल। 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता वारकरी संप्रदायाचे कीर्तन होणार आहे। हे सर्व कार्यक्रम सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात होणार असल्याचं यावेळी भागवत यांनी सांगितलंय। आणि 23 तारखेला आमचा अतिशय प्रतिष्ठेचा असा कार्यक्रम आणि ज्यांच्या पुरस्काराची खूप प्रतिष्ठा ज्या पुरस्काराला आहे तो श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार या पुरस्काराचा गौरव प्रदान केला जाणार आहे। तर ते पुरस्कार ज्यांना आम्ही देणार आहोत ते अतिशय मोठे मान्यवर आहेत। त्यातले एक आहे तिरुपतीचे कुटुंब शास्त्री आणि म्हणजे ते 3 विद्यापीठांचे कुलपती कुलगुरू होते, व्हाईस चान्सलर होते। त्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे। अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले शोध निबंध सादर केलेले आहेत, ते पुरस्कारार्थी आहेत। दुसरे जे आहेत ते मणिशास्त्री द्राविड, हे चेन्नईचे आहेत आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर का रामलल्लाचं ज्यांनी प्रतिष्ठापना केली त्यांचे पुतणे आहेत, ते स्वतः विद्वान आहेत। त्यांचं या क्षेत्रातलं वैदिक क्षेत्रातलं, आध्यात्मिक क्षेत्रातलं फार मोठं योगदान आहे आणि त्यांना पुरस्कार देण्यासाठी तितकेच मान्यवर म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी हे एक देशातलं फार मोठं सन्मान असणारं किंवा आदरार्थी, ज्यांना खूप मोठा आदर आहे असं नाव आहे, त्यांना आम्ही अध्यक्ष म्हणून पाचारण विनंती केलेली आहे। त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। त्याच्यानंतर देवव्रत संखे म्हणून आता ज्याला 19 वर्षाचा मुलगा तरुण आहे त्याला देखील आता मोठे पुरस्कार मिळालेले आहेत। त्याचं देखील आम्ही एक प्रतिकात्मक त्याचा सत्कार करणार आहोत। असे आमचे कार्यक्रम हे 5-6 दिवस चालतील। आणखीन परंपरेप्रमाणे आमचे दुसऱ्या दिवशी कीर्तन होईल। हे आमचं सारसबागेपूर्वी झालं, सारसबागेला फार जवळजवळ 250 वर्षाची परंपरा आहे। तर तिथे आमचे हे कार्यक्रम होतील। तिथे जागा पण मोठी आहे आणि याच्याशिवाय आमची 2 गणेश मंदिरं आहेत। त्यातलं एक आहे कर्वे रस्त्यावरचं दशभुजा गणपती मंदिर, तिथेही कार्यक्रम होतील। आणि रमणा गणपती, ज्या ठिकाणी आता पुष्कर पेशव्यांनी सांगितलं की पेशव्यांच्या काळामध्ये विद्वानांचा सत्कार केला जायचा, रमणा म्हणजे दक्षिणा दिली जायची, त्याला धन दिलं जायचं, तर त्या ठिकाणी पण आमचा उत्सव तो साजरा केला जाणार आहे। ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की हा पुरस्कार म्हणजे कास्ट क्रीड ज्याला आपण म्हणतो विरहित, म्हणजे सर्व धर्माचे, सर्व पंथातल्या लोकांना आम्ही दिलेला आहे। अगदी जर वानगी दाखल नावं सांगायची म्हटली तर काही वर्षांपूर्वी बाबा महाराज सातारकरांना आम्ही दिलेला आहे। एक अनेक अशी खूप मान्यवर पुरस्कार, त्यांचा जो 45 वर्ष आमच्या पुरस्काराचा आहे आणि ज्यांनी काहीतरी या क्षेत्रात भरीव कार्य केलेलं आहे अशा लोकांना आम्ही हा पुरस्कार देतो आणि हा पुरस्काराला फार मोठी अशी प्रतिष्ठा आहे या पुरस्काराच्या एकंदर ह्या क्षेत्रामध्ये। असे सगळे आमचे कार्यक्रम होणार आहेत। पुणेकर जनतेला माझं अतिशय मनापासूनचं कळकळीचं आवाहन, निमंत्रण आहे की आपण जरूर ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आणावी।